यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये गोवंशाचा वापर कमी झाला असला तरी गोसंवर्धनाची जबाबदारी समाजाने स्वीकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले। कुरुंदवाडमधील रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या गोशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शिरोळ तालुक्यातील तेरवाडमधील रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या गोशाळेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यानिमित्त गोमाता पूजन करून गायींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा दिलाय। श्रद्धा, संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून गोवंशाकडे पाहिलं जातं। ट्रॅक्टर आणि इतर आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेती क्षेत्रात बैलांची गरज कमी झाली असली तरी देशी गोवंशाचं संवर्धन करणं आवश्यक आहे असं राम शिंदे यांनी सांगितलं। गोसंवर्धनासाठी आता समाजानं पुढाकार घ्यावा असं आवाहन सभापती शिंदे यांनी केलंय। महत्व गायीला आहे आणि गाय ही अर्थव्यवस्थेचा आधार आहे, कृषी संस्कृतीचं केंद्र आहे आणि पर्यावरण संतुलनाचा एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर माझ्या अगोदर आवाडे साहेबांनी या संदर्भात बोललं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्यांनी नामोल्लेख केला, राजमाता जिजाऊंचा नामोल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा देखील नामोल्लेख केला। आणि या माध्यमातून आपल्याला हीच जाणीव होते की आपल्या जीवनामध्ये, आपल्या पूर्वीच्या कालखंडामध्ये ऐतिहासिक वारसा घेऊन जात असताना आपला इतिहास काय होतो आणि आपला वर्तमान काय आहे। यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, अजय पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी मनोगत व्यक्त करून गोशाळेचं महत्त्व विशद केलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक वैभव उगळे, रमेश भुजुगडे, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, संजय अणुसे, उदय डांगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।